श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. तर ही मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपण सेवेने करायची आहे. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन वस्तू आणण्यासाठी कोणतेही पंचांगागर शुभ वेळ बघायची गरज नसते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सुख समृद्धीकारक काही सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत, याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही अतिशय चांगल्या पद्धतीने करायची आहे. या दिवशी आपण सोनं, चांदी, जागा, घर किंवा आपल्याला काही इतर वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या बिनधास्त खरेदी करू शकतो. या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करताना कोणताही नवीन मुहूर्त बघावा लागत नाही. आपण या दिवशी काय करायचं आहे, तर या दिवशी आपण लवकर उठून आपली घरातील स्वच्छता आणि काही कामे असतील तर ती आवरून घ्यायची आणि आपण देवपूजा करायची. आता आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या बघणार आहोत. त्या सेवा आपण दिवसभरात जमतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यात आधी आपण आपल्या कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे. या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील या दिवसापासूनच होत आहे. यामुळे आपल्याला दिवसभरात केव्हाही 99 मंत्राचा जप करायचा आहे. शक्य झालं तर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील आवर्जून करायचा आहे. या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या पाठ करण्याला अतिशय महत्त्व आहे. धनधान्यकारक माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. आपल्याला जमेल तर 11 वेळा किंवा 7 वेळा म्हणलं तरी चालेल. 16 वेळा म्हणलं तर उत्तमच ठरतं. महालक्ष्मी अष्टकमचं देखील आपण या दिवशी पठण करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता पुढील सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकमचे जेवढे पाठ आपल्याला करायला जमतील तेवढे पाठ आपण करायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपण जास्तीत जास्त करायचा आहे. समजा काही कारणास्तव नाही शक्य झालं तर आपण 1 माळ जप करायचा आहे किंवा 11, 21 किंवा 51 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढं आपल्या परीनं शक्य होईल तेवढं या मंत्राचा जप करायचा आहे. आता माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला आपल्या भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे तिथे माता लक्ष्मीचे आगमन असते. म्हणून तर आपण माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. भगवान विष्णूंची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजेच विष्णू सहस्त्रनामाचा जप. या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामाचा जप आपल्याला जमेल तेवढा करायचा आहे. समजा तुम्हाला हे शक्य नसेल तर आपण हा श्रवण करायचा आहे आणि व्यंकटस्तोत्राचं 3 वेळा पठण करायचं आहे. हे आपण संस्कृत किंवा प्राकृत कोणतंही म्हटलं तरी चालेल. आपल्याला जे योग्य वाटतं ते म्हणावं. ज्यांना व्यंकटस्तोत्र म्हणणं शक्य होत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतो. त्याबरोबरच आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचं 11 वेळा पठण करायचं आहे. आता आपण कुलदेवीची सेवा तर केली आहेच, पण या दिवशी आपण आपल्या गुरूंना विसरून कसं चालेल, तर या दिवशी आपण आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे. तर या दिवशी आपण स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू शकतो. स्वामीचरित्र सारामृताची पूर्ण पोथी वाचू शकतो. तर मैत्रिणींनो, आता काही जणींचे प्रकट दिनानिमित्त स्वामीचरित्र सारामृताची सेवा म्हणजे पठण चालू आहेतच, पण ज्यांचे चालू आहेत त्यांनी ही सेवा कंटिन्यूस ठेवायची आहे. पण ज्यांचे पाठ चालू नाहीत त्यांनी ही सेवा त्या दिवशी अवश्य करावी. ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी 11 माळी जप करावा. आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या या सेवा आपण गुढीपाडव्या दिवशी करायच्या आहेत. आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला या सर्व सेवा आपल्याला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या कराव्यात. किंवा काहींना या गोष्टी शक्य नसतील तर त्यांनी किमान या सेवा श्रवण तरी कराव्यात. आपल्याला यूट्यूबवर या सेवा नक्कीच मिळून जातील. आपण पाडव्या दिवशी या सेवा श्रवण करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करू शकतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.